नमस्कार, मी परमदास जाधव. तर आज 7 एप्रिल. तर इराणच्या खर्ग बेटावर आज अमेरिका आणि इस्रायलने मोठी लष्करी कारवाई केलेली आहे. परिस्थिती अत्यंत तणावपूर्वक असून अमेरिकेच्या फायटर जेटने खर्ग बेटावर 50हून अधिक लष्करी जे तळ आहेत ते तळांवर लक्ष केलेले आहे. तर स्थानिक सूत्रांनुसार गेल्या काही तासात बेटावर 38 पेक्षा जास्त मोठे स्फोट झालेले आहेत आणि यामुळे बेटावर धुराचे लोट पाहायला मिळतात. या हल्ल्यामुळे बेटावरील वीज पुरवठा हा पूर्णपणे ठप्प झालेला आहे आणि तिथला जो संपर्क तुटलेला आहे. तर खर्ग बेट हे इराणच्या तेल निर्यातीचे मुख्य केंद्र आहे. सुमारे 90% पेक्षा जास्त हे निर्यात तेल होते इथून इराणमधून. तर ताज्या अहवालानुसार बेटावरील जेटी उद्ध्वस्त झालेले आहे. परंतु इराणचे मेर न्यूज एजन्सीने दाखवले की तेल साठवणूक केंद्र हे पूर्णपणे सुरक्षित आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत कठोरपणे इशारा दिलेला आहे. त्यांनी ट्विट सोशलवर पोस्ट केलेले आहे. त्यांनी म्हटले आहे की जर इराणने त्यांच्या अटी मान्य केल्या नाही तर आज रात्री एका संपूर्ण संस्कृतीचा अंत होईल. तर हॉर्मुझ धोनी पुन्हा खुली करण्यासाठी अमेरिकेने इराणला आज रात्रीपर्यंत मुदत दिलेली आहे. तर पश्चिम आशियातील हे युद्ध भीषण वळण घेत असल्यामुळे भारत सरकारने इराणमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांसाठी आपण आहात तिथेच सुरक्षित राहा असे आव्हान दिलेले आहे. तातडीने अल्टिमेटम जारी केलेले आहे आणि यामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती ह्या प्रति बॅरल 110च्या वर गेलेल्या आहेत आणि याचा परिणाम भारतातील महागाई वाढवण्यावर होऊ शकतोय. तर हे होतं थोडक्यात माहिती जे बेटावर हल्ले होत आहेत त्याची होती. तर इथेच थांबतो. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला नवनवीन अपडेट हे देत राहीन.